श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे जेणेकरून गुरुचरित्राचं पारायण आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आणि गुरुचरित्र पारायण करण्याच्या पहिले कोणकोणते नियम आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. जेणेकरून पारायण सुरू करण्याच्या पहिले तुम्हाला हे पारायण कसं करायचं आहे किंवा पारायण किती दिवसाचं पारायण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आवर्जून तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. का तर जो कोणी नवीन स्वामी सेवेमध्ये येतो तर त्याला माहिती नसतं की आपण सेवा कशा पद्धतीने करायची असते. ठीक आहे, चला तर मग माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे, सब करायचं आहे आणि जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जर तुम्ही परेशानीमध्ये आहात, संकटामध्ये आहात, अडीअडचणीमध्ये असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण तर त्या दिवशीच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सगळ्यात प्रथम जो आहे हे गुरुचरित्र पारायणची जी सुरुवात आहे ती तुम्हाला कशी करायची. एक तर तुम्ही शनिवारी किंवा शुक्रवारी या पारायणाची सुरुवात करायची आहे. का तर शुक्रवार आणि शनिवारचा जो दिवस आहे तो श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे, निजनंदाचा दिवस आहे. जेणेकरून त्या दिवशी तुम्हाला हे पारायण करायचं आहे. शनिवारी जर तुम्ही पारायण केलं तर शुक्रवारी त्याची सांगता करायची आहे. आणि हे पारायण करण्याच्या पहिलं वाचण्यापूर्वी तुम्हाला एक गाय आणि 4 कुत्रे यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तर वाचण्यापूर्वी तुम्हाला हे पहिली पायरी पार करायची आहे. 4 कुत्रे आणि 1 गायला अन्न खाऊ घालायचं आहे. पोळ्या ज्याला आपण सारी चपाती म्हणतो आपण, ठीक आहे, चाणक्या म्हणतो, तर हे खाऊ घालायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पारायण करताय तर पारायण करण्याच्या पहिलं तुम्ही किती दिवसाचं पारायण करताय तर त्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आता कोणी पारायण तसं तर गुरुचरित्र पारायण जो आहे तो सप्ताहाचा असतो. तुम्ही सप्ताहाचं पारायण करू शकता. सप्ताहाचं पारायण केलं तर तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी 7 दिवसाचं पारायण करते. महाराजांना संकल्प करायचा आहे. संकल्पाचा व्हिडिओ मी टाकेल. माझे सध्या पारायण चालू असल्यामुळे मी ते व्हिडिओ शेअर नाही केला, पण मी नक्कीच आवर्जून तो व्हिडिओ शेअर करणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला मासिक धर्म येत असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर तुम्ही हे पारायण करायचं नाही. तुमच्या घरामध्ये कोणताही एखादा व्यक्ती असेल तर तुम्ही त्याच्याकडून हे पारायण पूर्ण करून घेऊ शकता. गुरुचरित्र पारायण वाचण्यापूर्वी तुम्हाला म्हणजे कांदा लसूण वर्ज आहे त्याचा सुद्धा तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे. ब्रह्मचर्या सुद्धा पाळावी लागणार आहे. का तर जेव्हा आपण एवढा प्रभावी मोठा ग्रंथ पारायण करत असतो तर हे नियम त्याचे आवर्जून तुम्हाला पाळायचेच असतात. आणि हे जे नियम जर तुम्ही पाळून केला तर 100% तुम्ही जे काही सेवा करताय त्या सेवेचं फळ तुम्हाला भेटणार आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि सुरुवात करताना तुम्हाला जर कदाचित बाहेर जावं लागलं तर बाहेर जाणं तुम्हाला टाळावं लागणार आहे. जर समजा अचानक कुठं सुतक पडला तुमच्या परिवारामध्ये, भावकीमध्ये, तर तुम्हाला हे पारायण वाचायचं नाही आहे. तुम्हाला हे जे पारायण आहे ते पंडिताकडून पूर्ण करून घ्यावं लागणार आहे. का तर तुम्हाला हे पारायणाला खंड पडू द्यायचं नाही. का तर हा पूर्ण देवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे. तो ग्रंथ तुम्हाला पूर्ण करावाच लागणार आहे. म्हणून याला अर्धमध्ये सोडायचं नाही. आणि मासिक पाळी जरी आली तर शक्यतो तुम्ही पारायण असं करायचं, तुमची डेट कधी आहे आणि कधी येणार आहे हे ठरवूनच तुम्हाला पारायण करायचे. का तर पारायण करताना ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. का तर आपण एवढा पवित्र ग्रंथ वाचन करतोय, ठीक आहे. तर हे काही नियम आहेत. आणि जेव्हा पण तुम्हाला पारायण करायचं आहे आणि पारायण करण्याची सायंकाळची वेळ जी आहे ती 3 ते 4च्या दरम्यानमध्ये आहे. तर सकाळी तुम्ही 3 वाजता जरी पारायणाला बसलं तर तुम्ही 4, 5, 6, 7 वाजेपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होत असतं. आणि त्यानंतर मेन म्हणजे पारायण करताना तुम्हाला आळस येणे, झोप येणे, थकवा येणे जर असं वाटलं तर तुम्ही थोडंसं रिलॅक्स करू शकता. 5-10 मिनटं तुम्ही रेस्ट करू शकता बसून एका ठिकाणी. त्यानंतर तुम्ही पारायणाला बसू शकता. पण तुम्हाला त्याच्यामध्ये पहिला जो म्हणजे पारायण असतं गुरुचरित्रामध्ये टोटल 53 अध्याय असतात. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे असतात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेलं आहे गुरुचरित्रामध्ये. तर त्या पद्धतीनेच तुम्हाला पारायण करायचं आहे. प्रॉपरली तुम्हाला त्याच्यामध्ये मराठीमध्ये पण असेल, संस्कृतमध्ये असेल किंवा तुम्हाला हिंदीमध्ये असेल, पण तुम्हाला
मराठीमधलं आणि संस्कृतमधले दोन्हीही पारायण वाचायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही ते दोन्ही पारायण वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातला अर्थ कळणार नाही. वाचायचे म्हणून पारायण वाचायचं नाही, तर पारायण जे आहे तर कोणत्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे आणि तो अध्याय आपण पठण केल्याने काय आपल्याला फायदा होतो, तर अशा पद्धतीने तुम्ही ते पारायण वाचायचं आहे. जेणेकरून ते पारायण जर तुम्ही या पद्धतीने वाचलं तर तुम्हाला सुद्धा एखाद्याची मदत करता येते, एखाद्याची हेल्प करता येते, एखाद्याला आपण पुण्य देऊ शकतो. तर असं काहीतरी पारायण वाचायची पद्धत ठेवायची जेणेकरून ते ग्रंथ तुम्हाला समजला पाहिजे. तर शक्यतो हा व्हिडिओ जो आहे तो खास करून मी बनवलेला आहे आणि सध्या तर पारायणाचे चालू आहे माझं आणि त्याची व्हिडिओ मी शक्यतो शूट नाही करत, पण जेणेकरून ज्या दिवशी माझी सांगता असेल ना आवर्जून मी तुमच्यासाठी तो एक ब्लॉग बनवणार आहे. आवर्जून नक्कीच बनवेल आणि टाकेल म्हणजे 7व्या दिवशी सांगता होईल तेव्हा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने गुरुचरित्राची सेवा करायची आहे. गुरुचरित्र पारायण जे आहे ते खूप पवित्र ग्रंथ आहे, त्याला कुठलाही हात बोट लावू द्यायचा नाही आहे. त्यानंतर तुम्हाला चौरंगावर असं मांडायचं आहे या पद्धतीने जसं मी मांडलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी वगैरे करायची आहे आणि तुमच्याकडे एक जपमाळ सुद्धा पाहिजे. त्यानंतर अशा पद्धतीने साधी सोपी तुम्हाला पूजा करायची आहे. पूजेची सामग्री वगैरे काय लागतं काय नाही तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे. आणि गुरुचरित्र पारायण वाचताय तर तुम्हाला त्याच्यासोबत हे विष्णू सहस्त्रनामावली सुद्धा वाचायचं आहे. याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनामावली आहे, जेणेकरून गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर हे रात्रीला वाचायचं आहे. दिवसा वाचलं तरी चालेल, तुम्हाला जसा वेळ मॅनेज होईल तुम्ही त्या पद्धतीने वाचू शकता, पण रात्री 12ला जर हे वाचणार नाही याचे म्हणजे खूप आपल्यावर प्रभाव पडत असतो. म्हणून शक्यतो तुम्हाला जसा टाइम मॅनेज होईल तसं तुम्ही वाचायचं आहे. हे वाचायचं गुरुचरित्र वाचल्याच्या नंतर हे आवर्जून तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर एक माळ गुरुचरित्र पारायण करतानाच तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ महाराजांची म्हणायची आहे. त्यानंतर एक जपमाळ तुम्हाला गायत्री मंत्राचं म्हणायचं आहे. गायत्री मंत्र जे आहे ओम गायत्री मंत्र 1 मिनिट मी तुमच्याशी शेअर करते. एक लाईन मला आठवत नाही, फक्त तसं तर आहे माझ्या लक्षामध्ये. हा एक लक्षात येत नव्हती माझी गोष्ट. ओम तस्य वितुर्वण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे गायत्री मंत्र आहे. हे गायत्री मंत्र आपल्याला 108 वेळेस म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे जाप आहे तो 108 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष सुद्धा म्हणायचं आहे, ग्रंथामध्ये दिलेलं आहे. रोज तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना पहिल्या दिवशी हे करायचं नाही, सप्ताहापर्यंत तुम्हाला गुरुचरित्र पारायण समाप्त होजेपर्यंत तुम्हाला रोज सकाळी श्री स्वामी समर्थ 1 माळ, गायत्री मंत्र 1 जाप, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष हे तुम्हाला कंपल्सरी रोज वाचायचं आहे, रोज रोज. तर अशा पद्धतीने तुम्ही वाचन करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचे जे अध्याय आहेत ते अध्याय जर कंप्लीट झाल्याच्या नंतर 5 ओळी ते वाचायचे आहेत आणि पारायण तुम्हाला बंद ठेवायचं नाही, तुम्हाला पारायणाचं ओपनच ठेवायचं आहे. ठीक आहे. तर गुरुचरित्राचे छोटे छोटे नियम आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि ह्या व्हिडिओला तुम्ही पाहिलात, थँक्यू. आणि जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर आवर्जून तुम्ही सेवा करून तर बघा. सेवा तुम्ही महाराजांची बघा, तुम्हाला काय अनुभव येतो. 100% महाराजांची जो सेवा करतो अनुभव येणारच. फक्त मन निर्मळ पाहिजे आणि अंतःकरणातून श्रद्धा पाहिजे, तेव्हा त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. चला तर मग आपण या व्हिडिओला इथंच थांबूया. भेटू आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.